खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आमचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे असतील, समीर सुपे असेल, पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील, आणि एका विषयाकडं जिल्हा परिषदेच्या सीओचं आणि राज्य सरकारचं लक्ष वेधलं. तो विषय म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की MIDCच्या कंपन्या ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहेत त्या ग्रामपंचायतीला जो कर मिळतो त्यातला 50% कर हा MIDCला, कारण त्या परिसरामधले रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, वीज असेल, त्या सुविधा MIDC पुरवते. परंतु MIDCचे जे कामगार ते आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतात, त्याचा ताण आजूबाजूच्या गावावर पडतो आणि म्हणून त्यांना 50% अशा प्रकारची विभागणी झाली. साधारणतः कंपनीचे लोक बांधकाम करत असताना MIDCकडनं प्रिंट चेकिंग करून घेतात, कंप्लिशन घेतात, किंवा MRDच्या हद्दीमध्ये असेल तर त्यांच्याकडनं प्लिंग चेकिंग करून घेतात, कंप्लिशन घेतात. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन असते की आजूबाजूला शेड वाढवण्याची. खेड तालुक्यामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की त्यांनी जेवढं कंप्लिशन घेतलं आहे, जेवढी प्लिंग त्याची आहे त्याच्या कितीतरी पट बांधकामं त्यांनी केलेली आहे, अनाधिकृत बांधकामं केलेली आहे. आपल्याकडे PMRD असेल किंवा MID असेल, एकदा कंप्लिशन दिलं की परत त्या कंपनीने आणखीन काही केलं आहे ते बघायला जात नाही, किंवा कंपनीचे लोकसुद्धा वाढीव जे बांधकाम आहे त्याच्या संदर्भामध्ये कुठे MIDCला किंवा PMRD कळत नाही. आणि तो जो प्लॅन आहे त्याच प्लॅनच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला ते कर देतात. आता जेव्हा ग्रामपंचायतीचा 50% तेव्हा 50% सरकारचाही बुडतो. काही कंपन्यांनी विशेष सवलतीच्या नावाखाली, त्यामध्ये टॉप बँड नावाची कंपनी, आता कोरोनाच्या कालखंडामध्ये सरकारनं काही गोष्टी माफ केल्या, पण कोरोना संपल्यानंतर त्या रेग्युलर करायला पाहिजे होत्या. अशा काही कंपन्या आहेत की त्यांनी त्या ठिकाणी करच भरला नाही आणि आजूबाजूच्या त्या ग्रामपंचायत त्या लोकांना नागरी सुविधा देत असताना अडचणीमध्ये आलेल्या आहे. आणि मग ही गोष्ट गणेश बोत्रे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे CO गजानन पाटील यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आणून दिली आणि त्याच्यानंतर एक मीटिंग घेतली आणि गजानन पाटलांनी सूचना केल्यानंतर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 198 कंपन्यांनी आपली नोंदणी करून घेतली. कित्येक वर्ष या कंपन्या नोंदणीच करत नव्हत्या आणि ग्रामपंचायत टॅक्स बुडवत होत्या. आता जेव्हा नोंदणी झाली त्याच वेळेला त्याचा फायदा हा ग्रामपंचायतीला, ग्रामपंचायत एक सरकारची जी एजन्सी आहे, म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, मग याच्यामध्ये वैयक्तिक काही संबंध येत नाही. जरी उद्या पैसे वाढले तर ते ग्रामपंचायतीला वाढणार आहे, उद्या पैसे वाढले ते MIDCला येणार आहे. आणि त्याच्यानंतर काही कंपन्यांनी जे वाढीव क्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये पाहणी केल्यानंतर त्यांनीसुद्धा आपली नोंद केली आणि याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स पडला हे गणेश बोत्रे या निमित्तानं सांगतील. पण याच्यानंतर या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं, एक मेल केला आणि त्या प्रकरणाशी माझा वैयक्तिक काहीही संबंध नव्हता.
त्या कुठल्याही बैठकीला मी नव्हतो. तो विषय गणेश बोत्रेंनी काढला. पण यांनी मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं की दिलीप मोहितेची एक सिंडिकेट आहे आणि ती सिंडिकेट या कंपन्याला त्रास देते, त्यामुळं राज्याचं देशाचं नाव खराब होतं. खरं म्हणजे हा त्यांचा बालिशपणा आहे. कारण त्यांच्या अगोदर मी आमदार होतो. 2004 नंतर खऱ्या असताना इंडस्ट्रीला ग्रोथ आला आणि जगातल्या अनेक कंपन्या आल्या. काही कंपन्यांनी सरकारला कशा पद्धतीचं गंडवलं की त्यांना अजून त्याची कल्पना नाही. आपल्याकडं महिंद्रा अँड महिंद्रा आणि वोक्सवॅगन, मर्सिडीज ह्या ज्या कंपन्या आपल्याकडे आल्या त्या मेगा प्रोजेक्टमध्ये आल्या. त्यांना हवी तेवढी जागा सरकारने आली. 700-750 एकर एका कंपनीला जागा दिली. ती जागा, तिची डेव्हलपमेंट, त्याचं बांधकाम, सगळा खर्च जोपर्यंत कंपनीचा वसूल होत नाही तोपर्यंत कंपनीकडे कुठलाही सेल टॅक्स घ्यायचा नाही, कुठलाही टॅक्स द्यायचा नाही. की आम्ही त्याच्यामध्ये व्हेंडर पार्क करणार आहोत, पार्किंग करणार आहोत. आज वोक्सवॅगन कंपनीनेसुद्धा कुठल्याही व्हेंडरला आतमध्ये जागा दिली आहे, कंपनी वाढवली नाही. उलट या स्कोडा कंपनीचा काडीचाही संबंध नाही, ती स्कोडा कंपनी त्यांनी आतमध्ये आणली आणि ते सांगतात आमची सिस्टर कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्राने तेच केलं. काही 2-3 व्हेंडर फक्त आतमध्ये घेतले. आता महिंद्राच्या अनेक कंपन्या त्यांनी त्या कंपाऊंडच्या आतमध्ये आणल्या आणि सरकारची फसवणूक केली. वास्तविक आता ज्या बाकीच्या कंपन्या त्यांनी वेगळं त्या ठिकाणी प्रिमायसेस निर्माण करायला पाहिजे होतं, परंतु याच प्रिमायसेसमध्ये त्यांनी कंपन्या काढल्या आणि सरकारच्या उदात्त धोरणाचा फायदा घेतला आणि कंपन्यांनी सरकारला फसवले. आता या गोष्टी माहिती काढण्याऐवजी ते आता आमच्यावर सिंडिकेट म्हणून हे करतात. ज्यावेळी ते माझ्यावर आरोप करतात त्यांना कदाचित कल्पना येते माझी स्वतःची कंपनी आहे, मला सगळ्या कंपनीवालीचे दुःख माहिती आहे. त्यांनी मला सांगावं की मी कुठल्या कंपनीला छळलं, कुठल्या कंपनीकडनं हप्ते घेतले, कुणाला माझा त्रास आहे, कुणाकडं मी स्क्रॅप मागितलं, आणखीन काही उद्योग केले असेल तर त्यांनी नावं घेऊन सांगावे. हे आज किती कंपन्या निवडणूक आल्यापासून किती कंपन्यामध्ये गेले, यांची मुलं किती कंपन्यामध्ये गेली, किती लोकांना धमकावलं. काही लोकांच्याकडं त्याचं रेकॉर्डिंग आहे. यांच्या मुलांनी यांनी धमकवलं, मी पोरं पाठवेन, मी असं करील, मी तसं करील. सगळे उद्योग यांनी केल्यानंतर सिंडिकेट नेमकं कुणाचं आहे. आणि जी बैठक घेतली गणेश बोत्रेंनी त्याला मी उपस्थित नव्हतो. तो विषय त्यांनी काढला, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, सीओनी त्या विषयामध्ये लक्ष घातलं. आता एवढं सगळं जर असेल तर कारण नसताना वाद निर्माण करण्याचं काम बाबाजी काळे या ठिकाणी करतात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेल करतात या सिंडिकेटने असं असं त्रास दिला, अमकं केलं. टॉप बँड कंपनीचा इतिहास त्यांनी एकदा सांगावा. ही कंपनी आल्यापासून काय काय उद्योग त्यांनी केलेत आणि मग या टॉप बँड कंपनीकरता तुम्ही एवढी ओढाताण करण्याची काय कारण आहे, एवढी चिखलफेक करण्याची काय कारण आहे. कंपनी आहे ती, तुम्हाला हवं तर तुम्ही सरकारला तक्रार करायची होती. तुम्ही तक्रार करताना आम्हाला नावं ठेवता आणि ही गोष्ट आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची होती आणि म्हणून त्यांच्या या कृतीला उत्तर देण्याकरता आजची ही पत्रकार परिषद आहे. धन्यवाद.